जय हरी माऊली. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे, असं ज्या काळ्या विठ्ठलाचं वर्णन संत महंतांनी केलेलं आहे, त्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर होऊन सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी निघालेले आहेत. आणि या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये आम्ही सुद्धा शब्द पंढरीचे वारकरी जे सगळे कवी आहेत हे निघालेलो आहोत आपल्या कवितांना सोबत घेऊन. विठ्ठलाची भाकणूक आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो आहोत. आत्ता मी विनंती करणार आहे आमचा तुकाराम धांडे याला. संत तुकारामांनी ज्या पद्धतीने अभंग रचना केल्या, वेगवेगळ्या पद्धतीने विठ्ठलाला साकडं घातलं, वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी केली अभंगांमधनं, ते तुकाराम, ते आमचा तुकाराम धांडे. असा जो सगळा वारीचा संदर्भ आहे, तर आमचा तुकोबा काय नेमका कवितेमध्ये म्हणतोय आपण ऐकूया. तुकोबा आणि आजोबा. तुकोबा तुला मानलं, खरंच तुकोबा तुला मानलं. नाही म्हणजे मी काय तुझी गाथाय वाचली नाही, तुवा एखादा अभंगही महा तोंडपाठ नाही, पण तू डोंगरावर जायचा ना भंडाऱ्याच्या, तिथली झाडं वेली, पशु पक्षी, किडा मुंगी यांना तू सोयरा मानलं ना, बस ह्या एकाच मुद्द्यावर तुला 100 वेळा मानलं. त्या डोंगरावर चढताना आणि उतरताना तिथेच भेटणाऱ्या एखाद्या उघड्या वागड्या लोंगटीवाल्या माणसाला तू पांडुरंगा म्हणून हाक मारली असेल. एखाद्या झिपऱ्या पोरीला लाकडाची मुळी उचलून देताना जपून जाय ग रुक्मिणी माय असं तू म्हणला असेल. आणि त्या डोंगरावरच फिरता फिरता एखाद्या दगडावर खडकावर बसल्या बसल्या तुला सुचला असेल का संसार नीटनेटका करावा, सगळ्यांशी प्रेमानं वागावं, जगावं आणि जगू द्यावं. क्या बात. बस तुकोबा, त्याच वेळेस तू आभाळा एवढा मोठा होऊन गेलास. पण एक सांगू तुकोबा, एकदम काळजातलं तुला म्हणून सांगतो. मवा आजोबाय असंच म्हणायचा, काय सगळ्यांची गोडी गुलाबीनं वागावं, आपल्याला जीव रे येतो तसा दुसऱ्याला रे येतो, मग आपण मजेत जगावं आणि दुसऱ्याचंही मन दुखू नये. अहो मी चाट झालो. या तुकोबाची आणि आजोबाची कधी देख ओळख नाही, कधी गाठ भेट नाही. या म्हाताऱ्यानं कधी देऊ आळंदी पंढरपूर पाहिला नाही, कधी कीर्तन ऐकला नाही. मग ह्या दोघांचं विचार सारखं कसं काय? मग मी लय डोका चालवला, तेव्हा माझ्या ध्यानात आलं, कार ह्या दोघांचाही गुरु एकच, आणि तो म्हणजे डोंगर. वा 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 वा. तो म्हणजे डोंगर. हे सगळं शिकण्यासाठी तुकोबाला भंडाराच्या डोंगराच्या साळात जाऊन बसावं लागलं. आणि इकडं आजोबाचं तर अख्खं आयुष्य डोंगरदऱ्या, कडेकपारी, रानावनात, काट्या कुट्यात, दगड गोट्यात हिंडण्या फिरण्यात गेलं. इकडं तुकोबाला अख्ख्या दुनियेनं मानलं, पण इकडं आजोबाला या चंद्र सूर्य तारकांसहित आभाळानं पाहिलं. वा 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 वा. अहो त्या डोंगराच्या पोटाला रात्रीच्या टायमाला झोपडीच्या दारात शिकोटीला पाठ देऊन म्हातारा एकटाच बसायचा ना, तेव्हा हे आभाळ बारीक होऊन त्याच्या पुढे उतरायचं. रातभर त्यांच्या बाता चालायच्या. पुढून रांगत रांगत येणारा चांदोबा खेळता खेळता कधी पाठीमागं जाऊन लपायचा तेही कळायचं नाही. आणि या चांदण्या लेकूरवाल्या सासूरवासनी माहेरपणाला म्हाताऱ्याच्या अंगणात जमा व्हायच्या, रातभर खिदळायच्या, बोलता बोलता हसायच्या आणि हसता हसता नाचायच्या. खरंच तुकोबा आणि आजोबा, मी तुम्हा दोघांनाही मानलं, तुम्हा दोघांनाही मानलं. क्या बात है. तुका झाला आभाळा एवढा, ही जी एकूण प्रचिती आहे ती कवितेमधनं तुकारामच्या आलेली आहे. हा सगळा संदर्भ कवितेतला जरी असला तरी या प्रत्येक शब्दातून साकार होतो तो आपला ईश्वर साकारतो, तो आपला विठ्ठल साकारतो. मराठवाड्यासारख्या ठिकाणी आता आपल्याला माहिती आहे की भीषण दुष्काळाचं वास्तव आपण सगळे अनुभवतो आहोत. या मराठवाड्यामधनं माजलगावमधनं आलेले प्रभाकर साळेगावकर नेमके कशा पद्धतीने व्यक्त होत आहेत? प्रभाकर साळेगावकर. मराठवाड्यातली पाण्याची परिस्थिती फार भीषण आहे आणि वारी निघाली आणि पाऊसही सुरू झाला आहे. आता हे सुरू झालेला पाऊस आहे ते पाऊस मनातही साठवायचा आहे आणि रानातही साठवायचा आहे. त्याच्यासाठीची ही माझी रचना. पाणी अडवावे, पाणी जिरवावे, पाणी वाचवावे, जीव भावे. पाणी अडवावे, पाणी जिरवावे, पाणी वाचवावे, जीव भावे. पाणीच आमच्या जीवाचे जीवन, पाणीच आमच्या जीवाचे जीवन,
नको रे भांडण पाण्यासाठी, नको रे भांडण पाण्यासाठी. पाणीचं आधारू जपून वापरू, पाणीचं आधारू जपून वापरू. घाण कैसे करू नदी ओढे, घाण कैसे करू नदी ओढे. येता थेंब मोठा पैसा वाटे खोटा, येता थेंब मोठा पैसा वाटे खोटा. नेऊ साऱ्या वाटा जलाशयी, नेऊ साऱ्या वाटा जलाशयी. तीर्थ सारे पाणी क्षेत्र सारे पाणी, तीर्थ सारे पाणी क्षेत्र सारे पाणी. पाण्याचीच गाणी गाऊ चला, पाण्याचीच गाणी गाऊ चला. पाणी पिऊ शुद्ध तेव्हा रोग पळे, वा वा. पाणी पिऊ शुद्ध तेव्हा रोग पळे. पाणी नसे शिळे तिन्ही काळी, पाणी नसे शिळे तिन्ही काळी. जल तुझे नाम नीर तुझे नाम, जल तुझे नाम नीर तुझे नाम. जागोजागी धाम तुझे व्हावे, जागोजागी धाम तुझे व्हावे. रंगाचा श्रीरंग पाणीच अभंग, वा वा. रंगाचा श्रीरंग पाणीच अभंग. चालू सारे संग जलदिंडी, चालू सारे संग जलदिंडी. पाणी अडवावे पाणी जिरवावे, पाणी वाचवावे जीव भावे, पाणी वाचवावे जीव भावे. पाणी वाचवावे जीव भावे अशी जलदिंडी जी आहे ही प्रभाकर साळेगावकरांनी अक्षरशः शब्दातनं उभी केलेली आहे. पाण्याचं जे महत्व आहे ना, ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे अशा माणसाला खूप लवकर पटतं आणि त्या माध्यमातनं प्रभाकर साळेगावकर शब्दांच्या माध्यमातनं ही जलदिंडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पाण्याची जी एकूण अवस्था आहे की पाणीच नाही त्यामुळे आपल्या तोंडचं पाणी पळालंय की काय अशी अवस्था आपण सगळे अनुभवतो आहोत. जसं एका एका थेंबासाठी आता पेटलेले पाणी, एका एका थेंबासाठी आता पेटलेले पाणी. उरी घाल मेल आणि ओठी वेदनेची गाणी. ही वेदनेची गाणी गाणाऱ्या सगळे शब्द पंढरीचे सगळे जे वारकरी आहेत यामध्ये आता मी विनंती करणार आहेत आमच्या सगळ्यात मध्ये असलेली मुक्ताबाई आमची मृणालिनी कानिटकर यांना की एक रचना आपण पेश करावी. श्रीकृष्णाच्या रुक्मिणीची व्यथा या निमित्ताने व्यक्त करते. आता पाऊस यायला लागलेला आहे आणि रुक्मिणी काय म्हणते अशा पावसात. थेंब टपोरे सांडित आला पाऊस पाऊस, थेंब टपोरे सांडित आला पाऊस पाऊस. अशा पावसाच्या वेळी नको निघून जाऊस, अशा पावसाच्या वेळी नको निघून जाऊस. झाडे हसती नाचती कळ्या झाल्या धुंद धुंद, झाडे हसती नाचती कळ्या झाल्या धुंद धुंद. निळ्या कमळाच्या आड दिसे हसरा गोविंद. असा चोर पावलांनी नको निघून जाऊस, अशा पावसाच्या वेळी नको निघून जाऊस. तुझी राधा तुझी कुब्जा तुझे गोपाळ अडले, तुझी राधा तुझी कुब्जा तुझे गोपाळ अडले. त्यांच्या उद्धारासाठीच तुझे पाऊल पडले. तुझ्या कर्तव्याची मला नको शपथ देऊस, अशा पावसाच्या वेळी नको निघून जाऊस. माझ्या मनाचे पाखरू पावसात रे भिजले, माझ्या मनाचे पाखरू पावसात रे भिजले. डोळ्यातले निरांजन त्याच्या पाण्याने विझले. अशा वेळी तरी नको दूरदेशी तू राहूस, अशा पावसाच्या वेळी नको निघून जाऊस. अशा पावसाशी आहे माझे जुनेच रे नाते, अशा पावसाशी आहे माझे जुनेच रे नाते. तुझा आठव घेऊन नभ काळे उतरते, अशा पावसाशी आहे माझे जुनेच रे नाते. तुझा आठव घेऊन नभ काळे उतरते. रुक्मिणीच्या डोळ्यामध्ये नको होऊस पाऊस, अशा पावसाच्या वेळी नको निघून जाऊस, नको निघून जाऊस. क्या बात आहे. रुक्मिणीचं एकूण सगळं जे मनोगत आहे ते मृणालिनी कानिटकर यांच्या कवितेमधनं खरं म्हणजे आलेलं आहे. एकूणच निसर्ग आणि विठ्ठल यांचं कुठेतरी अतूट नातं आहे की काय असं म्हणायला खरं म्हणजे खूप वाव आहे. जसं आमचे नारायण सुमंत म्हणतात की निळ्या वावरात दिंड्या आल्या वाजवीत टाळ, गरजे आखाडी आभाळ, गरजे आखाडी आभाळ. एकूण आषाढाचा हा सगळा महिना आहे. आषाढातले सगळे मेघ आता गरजत आहेत आणि त्याबरोबर जे थेंब टपोरे पडतायत त्यातून कुठेतरी ही विठुमाऊली आपल्या भक्तांना भेटण्यासाठी म्हणून पावसाच्या स्वरूपामध्ये आलेली आहे की काय असं एकूण सगळं चित्र आपल्याला अनुभवायला मिळतं. मित्रांनो, ही वारी कवितेची घेऊन आम्ही निघालो आहे पंढरीच्या दिशेनं खऱ्या अर्थानं शब्दांच्या माध्यमातून. पण मुक्कामाचं ठिकाण आता आलेलं आहे. मुक्काम तर घ्यायलाच हवा. इथे आपण मुक्काम घेऊयात. एका विसाव्यानंतर उद्या पुन्हा भेटूयात नवीन कवितांसह. तोपर्यंत नमस्कार.